रायगड जिल्ह्याच्या जवळ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मंडणगडावर जाऊया. किल्ल्याचं निर्माण प्रामुख्याने सावित्री नदी मार्गे जे व्यापार होत होता त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी होता. नदी मार्गे कोकणातून देशांतर्गत भागात व्यापार चालत असे. 1661 मध्ये हा किल्ला आदिलशाहीचा सरदार जसवंतराव दळवी यांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी कोकणात स्वारी केल्यानंतर दळवी पळून गेला आणि कोणतीही लढाई न होता किल्ला मराठांच्या ताब्यात सापडला. आज मंडणगड किल्ला उद्ध्वस्त झालेला आहे. किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजांचे काही अवशेष अजूनही दिसतात. मूळ प्रवेशद्वार नष्ट झालेले असले तरी गणपती मंदिर सारख्या काही वस्तूंचे पुनर्बांधकाम करण्यात आलेलं आहे. सध्या हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात असून पर्यटकांसाठी खुला आहे. मंडणगड तालुक्यातून बरीच लोक इथे फिरायला रोज येत असतात. कंटेंट आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून पुढील प्रवास आपला प्रसिद्ध हरणे बंदर येथील गोवागड, येथून पुढे विजयदुर्ग जे समुद्राच्या काठावर उंचावर आहे व चारही बाजूने समुद्र असलेला सिंधुदुर्ग किल्ला अवश्य भेट देणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व शिवाजी महाराजांचे किल्ले फिरणार आहोत. तर आपल्याला यापुढे कुठल्या गडाची माहिती पाहिजे कमेंटमध्ये अवश्य लिहा. जय महाराष्ट्र आणि मंडणगड किल्ल्याचा आनंद घ्या.